ना बस बस इकडे बाळ बस. काय नाही ना हे लोक ना आपल्याला त्यांच्यातलं मानतच नाहीत. म्हणजे बघ पेपर आला की पहिले सुजयला भेटतो. कैवल्य त्याला काही काम करायचं असेल तर सगळ्यांनी शांत बसायचं. हे कुणासाठी? कैवल्यासाठी. मीनल चिडून आली असेल तर ती सगळ्यांवर राग धरणार, चिडचिड करणार सगळ्यांवर. आपण शांत राहायचं. राकेशचा काही प्रॉब्लेम असेल तर रेशमासाठी सगळे सज्ज असतातच. पण आपण दोघं नेहमी उपेक्षित होतो. उपेक्षित मीन्स? हेच जे आता होतंय ना तेच, जे नेहमी होत आलंय ते. म्हणजे ना हे सगळे लोक आपल्याला इग्नोर मारतात. लायकी ओळखून वागणे. अंथरुण पाहून पाय पसरणे. कळलं? कळलं सुजय, कळलं. काय काय कळलं? काय राव वेड पांघरून पेडगावला जातं रे. 3 उभ्याचं करेक्ट उत्तर दिलंस तू. क्या बात आहे. फक्त तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. चुंदर के सर पे न बाए चमेली. बघितलं? कहा राजभोज कहा गंगू तेली. कहा राजभोज कहा गंगू तेली. काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. करेक्ट आहे. काहीतरी केलं पाहिजे. किंवा मग कांद्याचा रस, दही, मध आणि लसूण म्हणजे गार्लिक ते सगळं एकत्र करायचं आणि ते लावायचं केसांना. हो काशू, त्यापेक्षा मी हेअर डाय करेन. आणि आपलं काय ठरलंय, हेरड्याने काय होतं आधी केस काळे दिसतात पण नंतर ते असे आतून पांढरे व्हायला लागतात ना जास्तच. त्यापेक्षा आपण नॅचरल रेमेडी करू. पुढे वाच. हे बघ हा एक ऑप्शन आहे हिंदीत आहे, तिळाचं तेल आणि लौकीचा रस. तीळ मीन्स? अगं ते नसतं का तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ओ सेसमी सीड्स. ओके पण आपण तेल कुठून आणायचं त्याचं? ऑप्शन कट. हा चांगला आहे. शुद्ध गाईचं तूप लावायचं. तूप आहे तेवढं लावून टाकू. ते लावायचं. हे काय करते तू? हे ना येणे ना आपले केस काळे होतात. हे नाही होत मग हेच राहू दे नंतर कर. आशू मला काय वाटतं माहितीये का, मला ना माझ्या मॉम डेथचं टेन्शन आहे. मला काय वाटतंय, मला पौष्टिक खायला भेटत नाही. कुपोषणामुळे माझे केस पांढरे होतात. ऐक ना आधीच वाचतो ते काय आवळा आणि ते बघ आवळा किसून टाकला ह्याच्यात आणि ना बीट असा किसून टाकायचा म्हणजे बीटाचा रस. त्यांनी ना केस नॅचरली हे होतात. बरगडी बरगंडी कलरचे होतात. बीट आहे घरी. हो हो. बीटाचीच कोशिंबीर करायची होती आज. थँक्यू. काय करताय तुम्ही? केस पांढरे झालेत ना, सोल्युशन. याने काय होणार आहे? तुला काय माहिती अगं काय होतं ते? खूप मोठं दुःख असतं ते. अगं जगात खूप मोठी दुःख आहे त्यापेक्षा. तुझा नाही झाला पांढरा केस मग गप्प बस. अगं पण चांगलंय ना पांढरे केस आहेत. लोक मचोर समजतील तुला. पण मला नाही दिसायचं ना मॅच्युअर. सगळे मग तुमचे प्रॉब्लेम सांगतात तुम्हाला, मग अजून टेन्शन येतं, मग अजून केस पांढरे होतात. मग कसं आहे ना ते केमिकल्स असलेले हेअर डाय लावायला लागतात. मग अजून टेन्शन येतं, मग अजून लावायला लागतं ते. आणि हे सायकल ना ती सुरूच असते. आम्हाला स्वातंत्र्य नाहीये का या घरात? पाहिजे ते करायचं याला स्वातंत्र्य नाहीये का आम्हाला? आशू आपण एक काम करूया, आपण कोणाशीच बोलायला नको. आपण पैसे भरून राहतो ना इथे, मग आपण सगळं आपलं वेगळं करूयात. आपण जेवण पण वेगळं करूयात आपलं. ओके चल तू इथे, मला नाही थांबायचं इथे. चल चल. अरे असं काय?
वेगळंच काहीतरी चालू असत.